आम्ही सामना सुरू होण्याच्या अगोदरच देतोय. पंचांचा निर्णय मान्य असेल, जर तुम्हाला तो पटला नाही, एक रेफरल आहे. एज शिवाय तुम्ही काहीही रेफर करू शकता, पण तिसऱ्या पंचांचा जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. एकदा रिव्ह्यू लॉस झाला तुम्हाला पुन्हा घेता येणार नाही. त्याचमुळे या सूचना अंतिम लढतीच्या अगोदरच आपण दोन्ही संघांपर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुम्हाला तो फेअर गेम प्ले खेळण्याची संधी मिळेल. दोन बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत. एका बाजूला फरदीन आणि एका बाजूला केतन म्हात्रे. आणि आता या शेवटच्या महत्वपूर्ण लढतीमध्ये पाहूया कशा पद्धतीने खेळ होतोय. माझ्यासोबत तुषार गवारे जॉईन होतात, ज्यांनी लोकल हाफ मध्ये उत्तम दर्जाचं समालोचन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. आणि तर पाहूया या अंतिम लढतीमध्ये ते माझ्यासोबत जॉईन झाले समालोचन कक्षामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते, थोडी चर्चा होते आणि त्या चर्चेनंतर नाव कोणाचं पुढे ते पाहूया. कारण या ठिकाणी आता प्रतिष्ठेचा महासंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक जण आपली ओळख टिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता बॉलिंग ट्रॅकवर रेड डेव्हिल्स नोएडा या संघाकडून विवेक शेलारलाच बोलवण्यात आलेला आहे. फार एंड तो तयारी करतोय. स्ट्रायकर एंडला फरदीन काझी आहेत, नॉन स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रे. प्रत्येक खेळाडू आपल्यातला एक उत्तम दर्जाचा क्रिकेटर राहिलेला आहे. आणि म्हणूनच आता तो क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ती प्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करेल. सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ. बघा एक एकच रिव्ह्यू आहे आणि तो जर तुम्ही लॉस केला तर तुम्हाला परत मिळणार नाही. आणि एज साठी रिव्ह्यू नाही. पहिला बॉल, पाय चालले नाहीत यावेळेस फरदीनचे. दरम्यान येतोय डॉट बॉल. सुरुवात या अंतिम लढतीच्या पहिल्या डावाची डॉटने करतोय विवेक शेलार. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट जगत असेल 101 महारथी आता नक्कीच या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला एकमेकांचे आमने सामने जे पाहायला मिळतात. पहिला चेंडू जो मैदानाच्या मध्ये पाहिला फरदीनसाठी मैदानाच्या मध्ये डॉट येताना पाहायला मिळाला. या अगोदर तुम्ही काय केलंय, किती चुका केल्यात, किती चांगले प्रसंग तुमच्या बाबतीत घडलेत, त्या गोष्टींचा आता कुठेतरी आढावा घेऊन तुम्हाला तो बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल. या अगोदर विवेक शेलारने सुद्धा बॉलिंग चांगली केली. फरदीनसाठी ही स्पर्धा थोडीशी चढ उताराची राहिलेली आहे. त्याचमुळे आता पाहूया या अंतिम लढतीमध्ये हे लक्षात ठेवायला हवं की मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याला मिळणार आहे त्याला 2 व्हीलर बाईक जिंकण्याची संधी आहे. त्याचमुळे आता तो वैयक्तिक खेळ सुद्धा या सामन्यामध्ये होणं महत्वाचं आहे. विवेक शेलार ऑन साइडला क्रॉस बॅटेड कॅप शोधलाय. बॉल चेस करताना दोन शतरक्षक पण पाहतोय. बॉल जाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मोहितील डावा 4 येतोय. मोटर ट्रॉफी चौकार. चौकार आलेला आहे फरदीन काझीच्या बॅट मधून. आणि आता ती सुरुवात झाली या डावाची. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडून आता फरदीनचा तो चौकाराचा खेळ चालू झालेला आहे. विवेक शेलार च्या विरोधात त्यांनी चौकार खेचलाय आणि सुरुवात झाली या डावाची NBCC म्हणजे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनची. एक सुंदर चौकार जो फरदीनच्या बॅटमध्ये पहिला बराचसा संघर्ष नक्कीच फरदीनने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये केलाय. परंतु आज नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये जबाबदार तो खांद्यावरती घेताना पाहिलं. परंतु दुसऱ्या बाजू वेगचं कौतुक असेल. आक्रमण झालं परंतु पुन्हा वेग वाढवला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी इष्टांच्या जवळून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. फरदीनला मात्र या चेंडूवरती एका जागेवरती उभं करून ठेवलं. आता हे तर पाहायला मिळेलच, कारण आता दोन्ही बाजूने आग समसमान लागलेली असताना आता ती तर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवर पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती क्रिकेटची प्रतिष्ठा जोपासणारे खेळाडू पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल विवेक शेलारचा. ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मोकळा आहे. बॉल जर सीमारेषा पार येईल. MM एकॉस्टिक चौकार. मी माझ्या सर्व प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करतोय. फक्त बॉल डिलिव्हर करताना ओरडू नका प्लीज. मी माझ्या तमाम क्रीडा रसिकांना जे मैदानात उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय, बॉल डिलिव्हर करताना कृपया ओरडू नका प्लीज. आपण सुज्ञ आहात, आपण हुशार आहात, क्रिकेटला समर्पित आहात, तुम्ही एन्जॉय करा नो डाऊट. फक्त बॉल डिलिव्हर करताना ओरडू नका प्लीज. धावसंख्या झाले बिनबाद 8. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. विवेक शेलार थोडासा महागडा ठरलेला समोर. फरदीन आपला उच्च स्तराचा खेळ सादर करतो. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळलेत. बॉल पोहोचेल मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट स्ट्राईकवर केतन म्हात्रे. धावसंख्या बिनबाद 9.
एका चेंडूवरती विवेकची ताकद पाहायला मिळाली, परंतु एका चेंडूवरती फर्दिनची देखील ताकद पाहायला मिळाली. तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर फर्दिनने एक चौकार खेळला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये विवेकने हाताळला. तर पुन्हा एकदा त्यानंतर मात्र एक चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. त्यानंतर आलेली एक सिंगल. आता पाहायचं शेवटचा बॉल. नेमका कोणाच्या नावावर जाईल, कारण आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5ही चेंडू जे आहेत एकंदरीत फरदीन काझीने खेळलेत. केतन म्हात्रेला शेवटचा बॉल खेळण्याची संधी मिळते आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर केतन आपला उच्च स्तर, जो बाईक सम्राट ही पदवी त्यांनी कमवलेली, आता कार सम्राट सुद्धा आहेत केतन म्हात्रे. हलका त्याने बॉल ग्लाइड केलाय, क्षेत्ररक्षक गलीला चुकले, बॉल जाईल मागे थर्ड मॅनला. आउटफील्ड थोडी स्लो आहे, बॉल थांबतोय, पण या 2 धावा का रोखू शकत नाहीयेत. केतनच्या खात्यात 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे संघाची धावसंख्या बिनबाद 11. सावध सुरुवात, आक्रमक सुरुवात. ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात त्या प्रकारे मात्र दोन्ही बाजू पाहायला मिळाल्या. एका बाजूला शांतता, एका बाजूला आक्रमण, हे दोन्हींचं मिश्रण करत ज्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय नक्कीच चांगला खेळ दोन्ही बाजूने पाहायला मिळाल्यानंतर 11 धावा ज्या स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी विवेकने केली, परंतु शेवटच्या बॉलवरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर एक जास्तीची धाव मिळाली आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ती जास्तीची धाव सगळ्याच्या महत्वाची असणार आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर एका एका धावेचं महत्व या दोन्ही संघाला माहिती आहे. यापूर्वीचे मॅच जर पाहिले तर क्षेत्ररक्षण टीम अगदी शेवटच्या एका चेंडूवरती एका धावेची गरज होती, अगदी शेवटपर्यंत सामना जाऊन पोहोचला. त्यामुळे एका एका धावेचं महत्व दोन्ही संघाला चांगलं माहिती आहे. सर्वात महत्वाची बाब सन्माननीय रोहनजी चौगुले, म्हणजे या स्पर्धेसाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या पूर्ण टीमचं देखील मी कौतुक या निमित्ताने करीन की त्यांनी सर्व जे निर्णय होते सन्माननीय रोहन चौगुले यांचे, त्या निर्णयाला मान्यता देताना ही स्पर्धेसाठी ती अंग मेहनत घेतली आणि त्याचमुळे 6 दिवसांचा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. मॉटो ट्रॉफी खरं तर प्रत्येक सामन्याच्या सामनावीराला आपण बाईक देणार होतो, पण आता आपण अंतिम सामन्यामध्ये जो सामनावीर ठरेल त्याला बाईक देतोय. आणि त्या बॉलिंग ट्रॅकवर भूषण गोळे कमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून ते तयारी करतायत. स्ट्रायकर एंडला फरदीन काझी आहेत. धावसंख्या पोहोचते बिनबाद 11वर. 5 षटकांची ही अंतिम लढत आहे. त्याचमुळे पाहूया ही अंतिम लढत आजच्या वेळापत्रकातली सर्वोत्तम लढत ठरते का, कारण 2 दिग्गज संघ एकमेकांसमोर येत असताना अपेक्षा प्रेक्षकांची तीच असते की हा अंतिम सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचला पाहिजे. जशी लढत सेमीफायनल नंबर 2 मध्ये पाहायला मिळाली होती. भूषण गोळे सज्ज होतोय. ओव्हर द विकेट स्ट्रायकर एंडला फरदीन. लेन बॉल होता, हेलिकॉप्टर उडवलंय फरदीनने, पण उत्कृष्ट जल. वा व्हाट अ कॅच, अंतिम लढतीतली सर्वोत्तम कॅच. वा वा वा. सुंदर झेल पाहायला मिळाला. दोन्ही क्षेत्ररक्षक एक चांगलं ताळमेळ. विवेकने झेल टिपला, त्यानंतर नक्कीच ओळखला आपला शरीराचा बाग सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. त्यानंतर चेंडू आतमध्ये ढकलला, साथीदाराने देखील चांगली साथ दिली आणि फरदीनची एक यशस्वी विकेट. प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर राखतो, पण कृपया मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. मी सर्व आमच्या प्रेक्षकांचा आदर राखतोय. ही अंतिम लढत महत्वाची आहे, त्याचमुळे आपण मैदानात येऊन कृपया तो व्यत्यय आणू नका. बघा कॅच पाहायला मिळते. विवेक शेलार आणि इजाज कुरेशी, फॅन्टॅस्टिक कोऑपरेशन. योग्य त्या वेळी त्यांनी बॉल गॅदर केला, पण आता बॉल गॅदर करताना ते मैदानाच्या बाहेर पोहोचलेत की नाही त्या गोष्टीची चाचपणी या ठिकाणी केली जाते. बॉल तर त्यांनी आत उडवला, इजाजने बॉल व्यवस्थित कव्हरअप केला आणि अशा पद्धतीनं चला आउट आहेत, बॅटर आउट आहे.
मी पुन्हा एकदा आमच्या क्रीडा रसिकांना विनंती करतो, कृपया आरडाओरड करू नका प्लीज. मी तुमच्या भावनांचा आदर राखतोय. तुम्ही ही अंतिम लढत पाहण्यासाठी आलात, हे आमचं भाग्य आहे. मी सर्व क्रीडा रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करतोय. पण अंतिम लढत महत्वाची आहे. आपल्यामुळे व्यत्यय येऊनही काळजी आपण घ्या. मोटो ट्रॉफी हे तुम्हा सर्वांचं स्वप्न आहे. प्रेक्षक म्हणून आमचं, खेळाडू म्हणून तुमचं. त्याचमुळे आपल्यामुळे व्यत्यय येणार नाही या स्पर्धेला, ही काळजी आपणच घ्यायची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत कृष्णा. केतन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. काय कॅच पाहायला मिळाली. अंतिम लढतीमध्ये प्रेक्षकांची हीच अपेक्षा असते की आम्हाला चांगली फलंदाजी पाहिजे, आम्हाला चांगली गोलंदाजी पाहिजे, आम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण पाहिजे. आणि ते क्षेत्ररक्षण विवेक आणि याचं या अगोदर आपण पाहिलं. त्याचमुळे जे तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टेलिव्हिजन सेटवर पाहता, तुम्हाला tenniscricket.in वर पाहायला मिळते, कारण हे क्रिकेट वरच्या स्तराचं आहे. स्ट्रायकरला फलंदाज कृष्णा गवळी, धावसंख्या 11, एक गडी बाद. नेक्स्ट बॉल आपण बार आउटसाइड एज, बॉल शॉर्ट मॅनला थ्रो कुठे आहे, आउट ऑफ फ्रेम आहे. त्याचमुळे पूर्ण केली जाते एक सिंगल, धावसंख्या पोहोचते 12. एक मोठी विकेट आली, एक मोठं यश मिळवलं. ज्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आज बराचसा क्रीडा रसिक इथे नक्कीच या मैदानावरती उपस्थित झाला, त्याची मात्र महत्वाची विकेट आली. चांगलं क्षेत्ररक्षण साजलं. त्यानंतर आपण पाहतोय भूषण गोळे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. एक चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यानंतरचा चेंडू देखील आपण पाहिला चांगला, परंतु तिथे फेकी थोडीशी खराब आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. प्रेशर आहे, प्रेशर प्रत्येकावर आहे अंतिम लढतीमध्ये. त्याचमुळे तो प्रेशर झेलण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी, कारण कित्येक स्पर्धा खेळून तुम्ही या हुद्द्यावर पोहोचलेला आहात. फोर्स केला बॉलला मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये, पुन्हा एकदा सर्कलच्या बाहेर पोहोचतोय विवेक शेलार, वन ऑफ द क्लास फिल्डर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. केतनचा झेल टिपतोय, केतनचा खेळ संपतोय, धक्का बसतोय दुसरा. टीम निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणेला. विवेक शिलार आपण पाहतोय, आज ज्या गोष्टीला हात लावला ना विवेकने, त्या गोष्टीचं सोनं त्याने केलंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आता चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतोय, पण ज्याचं संघाने आज संधी दिली आहे, संघाने आज विश्वास दाखवलाय, त्या संधीचं सोनं तो करतोय. संघाच्या विजयामध्ये चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली होती, चांगली बारकाईने नजर चेंडूवरती ठेवली, बॉडी बॅलन्स केला आणि एक चांगला झेल त्याने मैदानाच्या आतमध्ये टिपला. आणि त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय माघारी जाताना पाहायला मिळेल. दुसरी विकेट आली, दुसरा फलंदाज मात्र डगआउटमध्ये तर जाईल. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 12 धावा आणि दुसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. मेगा फायनलचा थरार, वॉर्टर ट्रॉफी, पुणे जिल्ह्यातील एक सर्वाधिक मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा जे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. अंतिम दिवस, अंतिम मेगा फायनलचा शेवटचा सामना. तर रेड डेव्हिल्स नोएडाचे संघमालक आहेत अर्पितजी चतुर्वेदी, त्यांचा संघ आपण पाहतोय रेड डेव्हिल्स नोएडा. आणि एका बाजूला निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे, म्हणजेच निलेशदादा भिंताडे यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम मेंटोर आहेत रेड डेव्हिल्स नोएडाचे. अफजल मखदूम हे टीम मेंटोर आहेत रेड डेव्हिल्स नोएडाचे. आणि एका बाजूला अहमद भाई आणि सचिन बाड हे टीम मेंटोर आहेत निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणेचे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत नागेश. लेग कटर ओळखला, पंच केलाय, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. नागेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर धावा 4, चौकार. बागेत ठेवला होता हा चेंडू, थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळाला. नक्कीच फलंदाजाने ओळखलं, रीड केलं, थोडासा वेट केला, त्यानंतर एक सुंदर फटका जो मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि नक्कीच नागेशच्या बॅटमधनं आलेला एक सुंदर चौकार जो आपण पाहतोय 4 धाव्यांच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे घेऊन जाईल. फलकावरती धावा 16 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नागेश वाडेकर ज्याच्या नावावर शतक सुद्धा आहे आणि म्हणूनच आता ती ओळख टिकवण्याचा सातत्याने प्रयत्न ते वेगवेगळ्या स्पर्धात करतायत. फुल टॉस मिळाला होता, ज्युसी फुल टॉस होता, पण त्या फुल टॉस वर तितका फायदा उचलता आला नाहीये. पण बॉलिंग एंडला थ्रो डिरेक्ट हिट झालाय, थोडे सरकले, शरीराचं संतुलन बिघडलंय. आपण येतोय पुन्हा एकदा पीसीआर रूम मध्ये tenniscricket.in पण दुखापत जास्त गंभीर नसावी अशीच अपेक्षा आहे. धाव घेताना शू ग्रिपिंग चुकली. स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रत्येक जण विचारपूस करण्यासाठी पोहोचतोय. जरी आपण प्रतिद्वंद्वी आहोत पण तरी देखील आपण एकमेकांना सांभाळून घेतोय, ही भावना खूप महत्वाची आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी घडतात, पण ते संबंध टिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ते संबंध टिकवताना दोन्ही संघातील खेळाडू आपण पाहतोय रेड डेव्हिल्स नोएडाचे सर्व खेळाडू एकत्रित पोहोचले विचारपूस करण्यासाठी.
पाहणी करण्यासाठी. या गोष्टी क्रिकेट तुम्हाला शिकवते. जरी आपण प्रतिद्वंद्वी आहोत, पण कोणाला दुखापत झाली तर आपण सर्व एकत्र आहोत. फर्स्ट एड किट मैदानात पोचते. दुखापत गंभीर नसावी अशीच अपेक्षा आहे. आपण येतोय पीसीआर रूम मध्ये. नागेश सेफ आहे की नाही बॉलर्स एंडला त्याची शहानिशा करण्यासाठी आपण tenniswicket.in च्या पीसीआर रूम मध्ये आलोय. बीमर बॉल बीमर साठी. बीमर साठी रिव्ह्यू आलेला आहे. बीमर नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे. चला मॅच ऑन करा. अंपायर्स कॉल. धावसंख्या 17 2 गडी बाद. आणि आता कृष्ण गवळी 1 वर आहेत, नागेश वाडेकर 5 वर आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. धावसंख्या 17 झाली, 2 गडी बाद. करंट रन रेट 9.27. अंतिम लढत आहे आणि तुषार मजा येईल या लढतीमध्ये, कारण दोन्ही संघ आपल्या प्रयत्नांची उंची गाठतायत. ज्या वेळी आक्रमणाचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला त्या वेळेस गोलंदाजानं कमबॅक केलंय, परंतु कमबॅक झालं तर पुन्हा त्या फलंदाजा आक्रमक पवित्र धारण करण्याचा देखील प्रयत्न केला. ज्यावेळी डावाची सुरुवात झाली त्यावेळेसच नक्कीच उल्लेख झाला की बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेटचे एक महारथी एकमेकांच्या आमने सामन्यावरती असलेले या त्या युद्धामध्ये नक्कीच एक असा चांगला खेळ पाहायला मिळतो. तो चांगला खेळ पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जी रीच आहे खरं तर निलेश दादा बिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या फलंदाजांची, त्या रीच प्रमाणे तर खेळ आतापर्यंत 2 षटकामध्ये झाला नाहीये. कारण केतन हे तितका चांगला खेळ देताना पाहायला मिळाले नाही. अगोदर ते देखील थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते. फरदीन सुद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले होते. त्याचमुळे आघाडीचे फलंदाज 2 बाद झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये कृष्ण आणि नागेश आहेत आणि म्हणूनच आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी वाढते. क्रिकेटच्या खेळामध्ये जबाबदारीचा खेळ देणं वाटतं तितकं सोपं नाहीये, पण तुम्हाला त्या कामासाठी निवडलं गेलंय तर मग तुम्हाला कारण देऊन चालणार नाही. तुम्हाला ती जबाबदारी घ्यावीच लागेल आणि त्याचमुळे आता तो खेळ देण्यासाठी पाहूया ती तत्परता निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या फलंदाजांची दिसते का. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. तिसऱ्या षटकासाठी प्रसन्न पाटीलने इम्प्रेस केलंय आज. खरं तर त्याचे आज कटर्स उजव्या त्याच्या बॅटर्सला तितके ओळखता आलेच नाही. आपण मागच्या 2 सामन्यांमध्ये पाडलं प्रसन्नचा खेळ वरच्या दर्जाचा राहिलेला, त्याचमुळे त्याच्या नावाची चर्चा होते. पण पाहूया आता या अंतिम लढतीमध्ये प्रसन्न पाटीलची चर्चा होते का, तसा खेळ त्याचा होतोय का. टॅप केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला एक सिंगल मिळते. पुन्हा एकदा वेगाचा थ्रो होता बॅटिंग एंडला, तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 2 गडी बाद. नक्कीच आज इथे दाखवायचंय की आपला खेळ किती मोठा आहे. आतापर्यंत काय केलं, किती विक्रम नोंदवले, किती मोठमोठ्या सामन्यांमध्ये चांगली ताकद दाखवली, त्यापेक्षा या सामन्यामध्ये मला काय करता येईल. ज्या प्रकारे संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवला, ज्या प्रकारे संघाच्या कॅप्टनने विश्वास दाखवला, जे माझे गुण ओळखून, जे माझे कर्तृत्व ओळखून मला दाखल केलंय, ती गुणवत्ता आज दाखवायची आहे. आणि गुणवत्ता जर तुम्हाला पाहायला मिळेल तर प्रेक्षकांचा प्रतिसाद तितकाच मिळतो आणि तो प्रतिसाद आजच्या दिवसामध्ये आम्हाला tenniswicket.in च्या YouTube वाहिनीवर मिळालेला आहे. तब्बल 2,10,000 ची व्ह्यूवरशिप tenniswicket.in वर मॉर्टर ट्रॉफी 2025 ला मिळाले. तर हा देखील एक बेंचमार्क मॉर्टर ट्रॉफीने सेट केलाय. आज तब्बल जवळपास 9 तासांमध्ये 2,10,000 ची व्ह्यूवरशिप tenniswicket.in वर प्रेक्षकांची मिळालेली आहे. दरम्यान व्हाईट बॉल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 2 गडी बाद. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा प्रसन्न आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जो तयार होताना पाहायला मिळालं. व्हाईट बॉलला थोडीशी दिशा भरकटली तिथे, परंतु इथे आता पुन्हा आता नक्कीच चांगली दिशा मैदानाच्या आतमध्ये मिळवावी. नियंत्रणपूर्वक गोलंदाजी होणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे. कटर आहेत पायांची स्ट्राईड मोठी केली. ऑनसाइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अँगलचा यूज तर ऑलरेडी करतायत प्रसन्न पाटील, पण त्यात बॉलला टर्न सुद्धा मिळतो आणि त्याचमुळे फलंदाज थोडे चाचपडतात. नागेशचा स्ट्रगल पाहायला मिळतो. त्यांनी चौकार खेचून सुरुवात केली होती त्याच्या डावाची, पण त्यानंतर गोलंदाज आताच्या घडीला भाव खाऊन जात आहेत. रेड डेव्हिल्स नोएडाची धावसंख्या 20 2 गडी बाद. प्रसन्न आतापर्यंत या षटकात 2 चेंडू त्याने हाताळले आहेत. त्याचमुळे आता तिसरा चेंडू, धीम्या गतीचा बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जात नाही, कारण आता अजूनही संयमाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंहगड कॉलेजचे हे मैदान खरं तर
पूर्ण वर्षभर या हॅलो, मैदानात विविध हॅलो. स्पर्धा पाहायला मिळतात. त्यापैकी अजून एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, प्रहार प्रीमियर लीग. 31 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट तुम्ही याच मैदानावर पाहणार आहात प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सचिन ढवळे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं. दरम्यान स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच कृष्णा गवळी, बॉलिंग ट्रॅकवर प्रसन्न पाटील. ओव्हर द विकेट आपण बार होता आणि तो निर्णय फसतोय. उंचीची दखल घेतलेली आहे. दरम्यान हा नो बॉल आहे आणि संधी मिळते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनला. पुढचा बॉल असेल फ्री हिट. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22, 2 गडी बाद. फ्री हिट वरती आता जोखीम घ्यावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, कारण बऱ्याच काही चेंडू जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा येतात आणि या एकेरी दुहेरी धावा संघास आपल्याला जरूर हलत ठेवतात, परंतु विरोधी संघाला जर मोठं आव्हान उभं करायचं असेल, मोठं टार्गेट जर द्यायचं असेल तर आक्रमकता देखील दाखवणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. पण आता जर तुम्हाला संधी मिळाली तर आता त्या संधीला तुम्ही युटिलाइज करायला हवं. अगोदरच तुम्ही धावांसाठी धावाधाव करतायत पण कुठेतरी त्या धावा मिळत नाहीयेत. गोलंदाजी वरच्या दर्जाची पाहायला मिळते. त्याचमुळे आता जर संधी मिळाली निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला फ्री हिटवर जर त्यांनी अचूक हल्ला चढवला तर मग धावसंख्येचा वेग वाढण्यासाठी मदत होणार आहे. आणि पाहूया त्यासाठी कृष्णा गवळी यांचा तो अनुभव कामी येतोय का, त्यांची ती गुणवत्ता दिसून येते का. प्रसन्न पाटील अगोदर चांगली हाताळणी चेंडूंची करत होते पण आता थोडे एक्स्ट्राच्या बाबतीत त्यांना अजून सुधारणा करावी लागेल. या अगोदर एक व्हाईट बॉलची धाव त्यांना मिळाली पण त्यानंतर आता नो बॉलची एक धाव मिळते निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे या संघाला. 22 धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्रायकरला फलंदाज कृष्णा गवळी. सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट. फुलटॉस बॉल, तितकं एलिव्हेशन मिळत नाही बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. एक सिंगल कंप्लीट. स्ट्रायकर एंडला नागेश थ्रू बॅटिंग एंडला अचूक येतोय. फ्रीटवर फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 23, 2 गडी बाद. एक सिंगल आपण पाहतो 23 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 16 चेंडू आतापर्यंतच्या इनिंग मध्ये टाकले गेलेत. 30 चेंडूंचा डाव आपण पाहतोय. 5 षटकांचे मॅच 16 चेंडू मध्ये 23 आलेत. 14 चेंडू मध्ये आता आक्रमकता धारण करावी लागेल. षटकार चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येणं हे मोठ्या धावफलकासाठी फार महत्वाचं आहे. परिस्थिती गंभीर असेल तर तुम्हाला खंबीर भूमिका घ्यावी लागते आणि तीच भूमिका कृष्णा किंवा नागेश या दोघांपैकी एकाला घ्यावीच लागेल. कारण आता तुम्ही त्यापासून दूर जाऊ शकत नाही. जर परिस्थिती तुमच्या मनासारखी नाहीये तर मनासारखी बनवण्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला प्रसन्न पाटील आपल्या संघासाठी चांगलीच भूमिका आतापर्यंत घेतोय गोलंदाज या नात्याने. फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी तो प्रयत्न फसला. बॉल स्टंपवर धडकला. नागेचा खेळ संपला. धक्का तिसरा निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनला. एक सुंदर चेंडू जागा बनवत स्ट्रोक खेळायचा होता. क्रीलचा चांगला वापर केला परंतु प्रसन्नाचा वेग अचूकता या चेंडूवरती पाहायला मिळाली. ज्या अचूकतेने मात्र चेंडू टाकला तो थेट इष्ट्यांवरती जातोय आणि इष्ट्या उद्ध्वस्त होत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र माघारी जाताना पाहायला मिळाला. पेतर बदन आतापर्यंत गोलंदाज नक्कीच या डावामध्ये या इनिंग मध्ये नक्कीच वर्चस्व निर्माण केलंय. फलंदाजाला चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये रोखले. फलंदाजाला जखडून ठेवलंय. कोणत्या प्रकारचे बिग हिट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळून दिले जातात केवळ एकेरी दुहेरी धावा जे मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खर्च करताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला श्रेयस कदम बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय ही त्यांनी भूमिका वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पूर्ण केलेली आहे आणि त्याचमुळे ते समर्थन प्रेक्षकांचं नेहमी श्रेयस कदमला मिळतं. आणि आता तीच गरज आहे संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी. त्यांचे षटकार आवश्यक आहेत आणि म्हणूनच गुणवत्तेला कधीच आपण लक्षात घ्यायचं असतं. गुणवत्ता जर तुमच्याकडे आहे ती तिला लपवून ठेवायची नसते. गुणवत्तेला तुम्हाला जगासमोर आणायचं असतं आणि तीच गुणवत्ता आता श्रेयस कदमला निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघासाठी जगासमोर आणावी लागेल. या टर्फ विकेटवर आपला तो टफ खेळ दाखवावा लागेल. धावसंख्या 23, 3 गडी बाद. आतापर्यंत प्रसन्नचं षटक थोडंसं लांबलंच जरी राहिलंय पण ते इकॉनॉमिकल राहिलेत. त्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि एक प्राइसलेस विकेट मिळवले. या अगोदर नागेशची 23 धावा 3 गडी बाद. नेक्स्ट बॉल कटर होता. ग्लान्स केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला सिंगल कंप्लीट. स्ट्राईक श्रेयसकडे असेल चौथ्या षटकामध्ये. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 24, 3 गडी बाद. श्रेयसचं देखील कौतुक असं श्रेयसचं देखील माहिती होतं चांगली गोलंदाजी प्रसन्नाने केली. त्याला सन्मान देणं गरजेचं. शेवटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर पायावरती टाकला गेला. हलक्या हाताने चेंडू खेळला. सिंगल घेतली. येणाऱ्या षटकासाठी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी आपण पाहतोय केलेला हा प्रयत्न नक्कीच चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळून काढलाय. 18 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा संपेल. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 24 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता पाहायचं 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर किती प्रकारचे आक्रमक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. 3 फलंदाज बाद झाले. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. छोटीशी टीम मीटिंग नक्कीच इथे पाहायला मिळेल.
काहीशा रणनीती आखल्या जातील, काहीशा योजना आखल्या जातील, कारण शेवटचे 2 षटकं देखील महत्त्वाचे आहेत. मेगा फायनलचा सामना आपण पाहतो आतापर्यंत नक्कीच चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवला, परंतु इथून पुढे जर चांगला खेळ दाखवायचा असेल तर नियोजनवरती नक्कीच मार्गस्थ होत मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न इथे पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, कारण प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा आजच करायचं आहे. त्यामुळे वेळेवर लक्ष घालायचंय. आपण पाहतोय मोटो ट्रॉफी ऑल इंडिया ओपन कॅटेगरी आणि त्यातले 8 संघ आज आपण पाहिले. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, श्रीतेज 11 चरोळी पुणे, NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे, रहीम 11 पुणे, रेड डेव्हिल्स नोएडा आणि साक्षी 11 खटवड नाशिक असे 8 संघ आपण पूर्ण दिवसभर खेळताना पाहिले आणि त्यापैकी 2 संघ अंतिम लढतीत पोहोचलेले आहेत. एका बाजूनं निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे आणि एका बाजूला रेड डेव्हिल्स नोएडा. आणि या चौथ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी पवन केणेला बोलवण्यात आलेला आहे. पवन केणे लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिन त्यांचा आहे आणि पाहूया ती शैली रेड डेव्हिल्स नोएडा संघासाठी फायदा देऊन जाईल का. स्ट्रायकर एंडला श्रेयस कदम आहेत. मजा येईल आता ही लढत पाहण्यासाठी. 2 दिग्गज एकमेकांसमोर. वेगवान बॉल होता यावेळेस, आर्मर बॉल पवनने हाताळला. विकेट किपर चुकले, बॉल जातोय मागे, बायची 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 25. 3 गडी बाद. एवन पवनला आपण पाहतो इथे षटक मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकाचं टाकत असं पहिल्याच बॉलवरती एवन कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली. नावाप्रमाणे पहिलाच बॉल अतिशय बनताट वेगाचा, पण तो इष्टरक्षक देखील आपण पाहिलं तिथे चिडूला थांबवू शकलं नाही. त्यानंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. पुन्हा तर पवन तयार. यावेळेस सरळ पाटणे स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर आणि हा चेंडू सरळ पोहोचेल मॉर्टल ट्रॉफीला सलामी देत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावांसाठी. मच निडेड बाउंड्री बाय मिस्टर कृष्णा, कारण आवश्यकता आहे, कोणीतरी पुढे यायचंच आहे, आक्रमकता दाखवायचीच आहे, ती लपून चालणार नाही. त्याचमुळे या चौकार आणि धावसंख्या पोहोचते 29 आकड्यावर. 29. 3 गडी बाद. कमीत कमी 50 पर्यंत जाण्याचा तर विचार ठेवावाच लागेल निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे या संघाला, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण रन चेस पाहिलाय रेड डेव्हिल्स नोएडाचा. जवळपास 71 धावा त्यांनी चेस केलेल्या आहेत मागच्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये. त्याचमुळे चेस मास्टर्स आहेत रेड डेव्हिल्स नोएडा या संघामध्ये. तेच लक्षात घेताना कमीत कमी 50 च्या पलीकडे जाण्याचा विचार करावाच लागेल. आतापर्यंत धावसंख्येचा आढावा घेतला, 29 झाले, 3 गडी बाद आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पवन तयार. अराउंड विकेट टॅप केल्या बॉलला, बॅटची बॉटम आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होईल. बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जे तैनात होते त्यांच्याकडे पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 30. 3 गडी बाद. समोर टाकलेल्या चेंडूवरती नक्कीच पवनवरती आक्रमण झालं. कृष्णाने एक सुंदर स्ट्रोक केला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पवनने आपण पाहतो मागे ठेवला चेंडू. फलंदाजाला बराचसा संघर्ष करण्यास भाग पडलं, बराचसा प्रयत्न फलंदाजाला करण्यास पवनने भाग पडला आणि त्यानंतर आलेली एक सिंगल. आतापर्यंत आपण नक्कीच पाहिलं गेल्या 3 षटकांमध्ये ज्या वेळी चौकार षटकार घेण्याचा प्रयत्न फलंदाजाने केले त्यानंतर मात्र गोलंदाजाने रोखले, चांगले चेंडू टाकलेत. इथे देखील आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चेंडू पडला, बाहेरची दिशा नक्की चेंडूने निवडली. तिथे तिसऱ्या पंचांचा वापर केला जातोय. वाईड्ससाठी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तिसरे पंच आता थोडा वेळ व्यस्त होतील. tenniscricket.in आहे त्यांची संपूर्ण टीम आपण पाहिलं या स्पर्धेच्या निमित्तानं एक चांगलं काम करताना पाहायला मिळतं. पुन्हा आता त्या टीमचा आधार घेत तिसरे पंच टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल. हा चेंडू वाईड आहे की नाही ते मत आता नक्कीच पाहिलं जाईल, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॉर्टल ट्रॉफी 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा जी आज आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटचा सामना, मेगा फायनल जी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमधले तारे सितारे मात्र आज या मैदानावरती नक्कीच अवतरलेत आणि त्या तारे सितारेचा एक सुंदर खेळ जो नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सर्वांच्या नजरा मात्र आता तिसऱ्या पंचांकडे असणार आहेत. काय निर्णय तिसऱ्या पंचांचा येईल, हा चेंडू वाईड असेल का लीगल असेल हे नक्कीच इथं पाहिलं जातंय. थोडासा वेळ निश्चित स्वरूपामध्ये, परंतु योग्य तो निर्णय पोचवण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांचा आहे. चला आपण PCR रूम मध्ये आहोत tenniscricket.in च्या. तर फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी आहे. तर रिव्ह्यू संपलेला आहे. धावसंख्या 30. 3 गडी बाद. पवन केणे अराउंड द विकेट. कृष्णाचा अटॅकिंग स्टान्स आहे, ही थोडी वेगळी शैली. श्रेयसने फुलटॉस बॉलला पाठवलंय,
थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. आपलं मार्केट आपण शेअर करायचं आणि ते मार्केट जाम करतोय. श्रेयस कदम खेचतोय षटकार. आतापर्यंत मागे ठेवलेले चेंडू वळण घेणारे चेंडू नक्कीच फलंदाजाला त्रास देत होते, परंतु इथे कोणत्या प्रकारचा टप्पा पाहायला मिळाला नाही. फुलटॉस चेंडू आणि नक्कीच फुलटॉस चेंडूवरती फुलटॉस वसल केलाय श्रेयसने. एक सुंदर षटकार जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बराच काळानंतर. मग तिथे या षटकामध्ये एक षटकार एक चौकार धावफलकाचा वेग वाढलाय. 36 धावेवरती संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. काय बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं. स्वीट साऊंड जो प्रेक्षकांना विशिष्ट आवडतो तो तुम्हाला ऐकायला मिळाला आणि त्यानंतर ताकदीच्या बळावर हा षटकार श्रेयसने खेचला. लॉंग ऑन क्लिअर करताना धावसंख्या 36. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. भूषण बॉल गॅदर करतील. बॉलिंग एंडला थ्रो तोपर्यंत पूर्ण केली जाते एक सिंगल. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 37. 3 गडी बाद. निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. 13 धावा पवनने या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत त्या त्या तुलनेमध्ये पाहिलं तर पूर्वीची षटकं कमी धावा खर्च होताना पाहायला मिळाली होती, परंतु पवन थोडासा मागणा ठरला. 4 षटकामध्ये आपण पाहतोय धपलकावरती 37 धावा च्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना विवेकला आपण पाहिलं 11 धावा त्याने खर्च केले होते. त्यानंतर भूषण गोळेला पाहिलं 2 विकेट त्याने मिळवल्या. 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर प्रसन्न पाटीलला आपण पाहिलं 1 विकेट त्याने मिळवली. 6 धावा त्याने खर्च केल्या. परंतु चौथ्या षटकामध्ये पवन थोडासा मागणं ठरला. 12 धावा त्याने खर्च केल्यात. फरदीनला आपण पाहिलं बॅटिंग करत असताना 6 चेंडू त्याने फेस केले. 9 धावा बनवल्या. त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश. त्यात केतन मात्र आपण पाहिलं 2 चेंडू खेळला. जास्त मोठी खेळी तो देखील करू शकला नाही. 2 धावा त्याने बनवल्या. त्यानंतर कृष्णाला आपण पाहिलं 7 चेंडू खेळला. अजूनही मैदानाच्या मध्ये 9 धावेंवरती तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला नागेशला आपण पाहिलं नागेश बाद झाला. नागेश बाद झाला तर श्रेयसला पण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये कृष्णाची साथ देण्यासाठी दाखल झाला. तर शेवटचं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि शेवटच्या षटकामध्ये आता पाहायचं गोलंदाजीच्या वारवरती पुन्हा एकदा विवेकला पाचारित केलं जातंय, कारण विवेकने नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. प्रभावित राहिलाय. खेळाडूला नक्कीच चांगलं प्लॅटफॉर्म आयोजकांनी उभं करून दिलं आणि त्याच चांगल्या प्लॅटफॉर्ममध्ये चांगला खेळ या खेळाडूंचा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. तुषार, योग्य उल्लेख तू केलास की एक प्लॅटफॉर्म बनवलं गेलेलं आहे आणि ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भली मोठी बक्षिसं जिंकण्याची संधी मिळते, तर त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 100% एफर्ट्स लावावेच लागतील आणि तेच सातत्याने आपण पाहतोय. विवेक भूषण गोले बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिला बॉल खेळलाय इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट केली. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 धावा. 3 गडी बाद. श्रेयस कदम प्रयत्न करतोय तुषार आणि या अगोदर त्यांनी षटकार सुद्धा खेचलाय, पण कृष्णा गवळी सुद्धा कमी नाहीयेत. त्यांच्याकडे देखील तो स्पार्क आहे. ज्या स्पार्कमुळे त्यांना ओळखलं जातं, पण तो स्पार्क आता या शेवटच्या षटकामध्ये जगाला दाखवावं लागेल. ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला. सिंगल कंप्लीट होते. स्ट्रायकर श्रेयस कदम. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 39. प्रयत्न करावे लागतील. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितले केल्याने होते केल्याचे पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर यश देखील तुम्हाला मिळेल. तेच प्रयत्न इथे करायचे आहेत, कारण शेवटचं षटक आहे. आतापर्यंत भूषण आपण जर पाहिलं तर यापूर्वी 1 षटक टाकलंय. त्यामध्ये 7 धावा खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. प्रभावित जागा नक्कीच हा गोलंदाज देखील राहिला, परंतु इथे आक्रमण करणं गरजेचं आहे. आणि आक्रमण केलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल जातो स्क्वेअर लेग सीमारेषा पार. दाखवलाय दम. मिळवल्यात 6 धावा. मॅक्सिमम सिक्सर. नक्कीच इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न केला आणि त्याच्यावरती यश मिळालं. श्रेयसच्या बॅटमध्ये आपण पाहतोय आलेला एक सुंदर स्ट्रोक. 60 षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि स्कोर कार्ड नक्कीच पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत ते 45 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावामध्ये जे लक्ष गाठायचं होतं त्या लक्ष्याच्या जवळ पोहोचलेले आहेत निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन. पण भूषण गोळे पूर्वार्ध त्यांच्या नावावर नाहीये, पण उत्तरार्ध होईल का? बॉल स्क्वेअर लेगला उंच उडी घेऊन बॉडीला स्ट्रेच करून बॉल त्यांनी अडवलाय. थ्रो केला बॅटिंग एंडला. दुसरा धावासाठी प्रयत्न. कृष्णाला समर्पण द्यावं लागते कारण श्रेयसला हवी स्ट्राईक. एक धाव मिळते. 4 गडी बाद 46. कृष्णा पण पाहिलं तिथे आतापर्यंत 8 चेंडू कृष्णाने फेस केलेत. 8 चेंडूमध्ये 10 धावा त्याने बनवल्या. बराचसा संघर्ष त्याच्या वाट्याला देखील आला. धावेसाठी बराचसा मात्र तो धडपडत राहिला. प्रयत्न त्याने केले, पण तितकसे बॅटवरती चेंडू आले नाही त्याला थांबून ठेवून गोलंदाजाला यश मिळवलं. तर शेवटच्या षटकामध्ये ज्या लयमध्ये श्रेयस बॅटिंग करतो, ज्या आक्रमकता त्याने धारण केली, ज्या प्रकारचा विश्वास त्याने स्वतःवरती ठेवलाय, त्या विश्वासानंतर नक्कीच विकेट सॅक्रिफाईस इथे होते आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी जाताना पाहायला. नवीन बॅटर आता आपण पाहतो त्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रथमेश मात्रे नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेला आहे. प्रथमेश मात्र या मैदानात खूप चांगला खेळतो.
पण आता शेवटचे 2 बॉल्स बाकी आहेत. पाहूया त्याच्या खात्यात किती चेंडू येत आहेत. तुर्तास स्ट्रायकर एंडला तर श्रेयस कदम आहेतच, ज्यांनी आतापर्यंत 8 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. फलंदाजी करताना 46 4 गडी बाद अशी धावसंख्या आहे. आतापर्यंत 5व्या षटकातले 4 बॉल डिलिव्हर झाल्यानंतर भूषण गोळे व द विकेट ऑफ रायटी बॅटरसाठी फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला फेकून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. श्रेयसने उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लय बारी, षटकार, धावसंख्या 52 4 गडी बाद. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर केली, परंतु शेवटच्या षटकामध्ये इथे चुका होताना पाहायला मिळतात. एक एक चूक इथे महत्वाची आहे, कारण एक एक छोटीशी चुकी मात्र एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. नक्कीच चांगली गोलंदाजी यापूर्वी केली, 2 विकेट मिळवल्या, परंतु या षटकामध्ये 2 षटकार देखील आलेले आहेत. खर्चिक राहिलाय भूषण या षटकामध्ये. श्रेयस योग्य त्या वेळी आपल्या संघासाठी धावून आलाय. भूषण गोळे यांच्या विरोधात तो तगडे प्रहार करतोय, पण भूषण यांना नेहमीच विकेट टेकर या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. बॉल हवेत आहे डीप मिड विकेटला झेल देऊन आता शेवटच्या बॉलवर श्रेयस कदमचा खेळ संपला आणि या ठिकाणी प्रतिकार पाहायला मिळालाय, तो म्हणजेच भूषण गोळेचा. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एका चांगल्या स्थितीमध्ये म्हणजेच 52 धावा झालेल्या आहेत. निलेशदा भिंदाडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज असेल रेड डेव्हिल्स नोएडा या संघाला. धन्यवाद रोहनजी चौगुले, आपण सुद्धा समालोचन करण्याची संधी या स्पर्धेनिमित्त दिलीत. आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद मॉन्टो ट्रॉफी ऑल ऑर्गनायझिंग कमिटी. थँक्यू. पुढील डावामध्ये आपण आवाज ऐकणार पुन्हा एकदा शैलेश निवंगणे सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.
चला बॅट्समन, आपण देखील या त्वरित मैदानाच्या आतमध्ये मनीष पाटील सर, आपल्याला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॉर्टर ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये मेरा भाईंदर ते पुण्याचा प्रवास करत असताना या स्पर्धेमध्ये सुरेख असं समालोचन आपण ज्यांच्या माध्यमातून ऐकलं ते मनीष पाटील सरांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने रोहन चौगुलेंच्या शुभ हस्ते आपण मनीष पाटील सरांचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न करतोय. गेले 2 दिवस ते आपल्या बरोबर जोडले गेले आणि त्यांच्या शब्दशैलीने या संपूर्ण स्पर्धेमधील प्रत्येक मॅच मधील खेळाडूंचं कला कौशल्य आणि त्यांची खेळण्याची शैली आपल्यापर्यंत शब्दांच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल प्रथमतः मायेची शाल इथे मनीष पाटील यांना प्रदान करण्यात येते. धन्यवाद मनीष पाटील सर, आपण या स्पर्धेदरम्यान आला. त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि एक वृक्ष आणि त्या वृक्षाचं रोपटं देऊन आपल्याला इथे सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर मॉर्टर ट्रॉफीचं एक गिफ्ट, स्पेशल थँक्स आणि ते पण आहे. इथे देऊन आपण सन्मानित करतो आणि त्याचबरोबर मॉर्टर ट्रॉफीचा एक आकर्षक असं सन्मान चिन्ह मनीष पाटील सरांना इथे प्रदान करतोय. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. खरं तर सर्व कार्यक्रम उरकेपर्यंत त्यांना थांबायची आम्ही विनंती केली, परंतु बरोबर 2 वाजता त्यांची चांदणी चौकामधून ट्रेन आहे, त्यामुळे त्यांना जावं लागतंय. चला आपण मॅच कडे वळतो आणि समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जातात आणि त्याचबरोबर मुळशीचा अजून एक आवाज या शेवटच्या मॅच मधील शेवटच्या इनिंग मध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. दुसरा डाव इथे मैदानामध्ये संपन्न होतोय. मनीष सर आपल्या बरोबर जोडले होते गेले 2 दिवस आणि ते रजा घेत आहेत. धन्यवाद मनीष पाटील सर, आपण या स्पर्धेदरम्यान अप्रतिम असं समालोचन केलं आणि खेळाडूंना देखील चांगलं प्रोत्साहन तुमच्यामुळे मिळालं. तुषार गवारे सर माझ्या बरोबर जोडले जात आहेत समालोचन कक्षामध्ये. अंतिम इनिंग, अंतिम डावासाठी आणि व्हाईट बॉल साठी इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. धावसंख्या 4 धावा झाल्यात. 55 धावेंचा पाठलाग आहे. मग किती 53 धावेंचा इथे पाठलाग आहे. त्यामधल्या 4 धावा तर झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पाहिलं तर आघाडीचे दोन्ही बॅटर जोडी नंबर 1 कृष्णा सातपुते आणि इजाज कुरेशी ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू देखील, म्हणजे जी चर्चा मैदानामध्ये सुरू आहे, कित्येक वर्ष कित्येक दशकं झाली असतील, हे खेळाडू कधी एका टीम मध्ये खेळतात तर कधी परस्पर विरोधी देखील. आणि त्यामुळे हे खेळीमेळीचं वातावरण, एकदा मॅच चालू झाली ना
की मात्र ते परस्पर विरोधी. परंतु असं कधी आयुष्यामध्ये. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. वाईट बॉल, अवांतर धाव आहे. आता विश्लेषण तिथे करून काही एक उपयोग नाहीये. काय वाईड आहे ना? वाईड आहे. चला वाईड आहे. एकदा वाईड इथे तिसऱ्या पंचांनी दिला, परत वाद करायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. त्याला दाद फक्त एकदाच. पुढचा चेंडू आशिष मेरुल. वा, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून तर काढलाय. ऑन साइडला एक धाव वेगात पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न इथे इजाज कुरेशी काहीशे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पहिलाच धाव ज्यावेळेस पूर्ण केली, त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचा इथे अट्टहास पाहायला मिळाला नाही. 6 धावा झाल्यात. तुषार गवारे सर, आपल्याला काय वाटतं या धावा कशा प्रकारे इथे पूर्ण केल्या जातील? कारण टेनिस बॉल क्रिकेट मधील नंबर 1 जोडी इजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुते इथे मैदानामध्ये आहेत. पॉवर प्लेचा खेळ मात्र इथे फार महत्वाचा ठरेल. कारण ज्या प्रकारे सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सरांनी केली, पहिल्याच बॉलवरती खेळ जो चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळला, त्यानंतर नक्कीच गोलंदाजाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु यावेळेस नो चान्स. चेंडू सरळ पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मॉर्टो ट्रॉफीला सलामी देत मिळेल हा चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे इजाज कुरेशी यांच्या बॅट मधून आडव्या बॅटचा वापर केलाय, परंतु चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये साईड स्क्रीनला जाऊन धडकतोय आणि त्या दरम्यान चौकार येतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये असे फटके प्रामुख्याने खेळले जातात. धावसंख्या होते ती 10. पुढचा चेंडू. गोलंदाज पुन्हा आपण पाहतोय. यावेळी मागे ठेवला हाफ ट्रॅकर. प्रयत्न सुंदर आहेत. क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले, स्वतःला अगदी झोकून दिलं, झेप घेतली चेंडूवरती, परंतु प्रयत्न थोडासा अपुरा तिथे पडला. चेंडू हातामध्ये विसावू शकला नाही आणि आपण पाहतो तिथे सुटलेला झेल. त्यानंतर धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. श्रेयस कदम इथे आपण पाहिलं पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात आहेत आणि जो झेल घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला, अगदी सूर मारला, परंतु त्या सूर मारल्यानंतर देखील झेल हातामध्ये येऊ शकला नाही, चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होते ती 12. पहिलं षटक जे मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे. यावेळेस पुन्हा आता फुलर यांचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ड्राईव्ह केलाय, जमीनला समांतर फटका जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तिथे सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करेल आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मध्ये आपण पाहतो चेंडू फील्ड केलाय, तोपर्यंत आलेली एक सिंगल. आणि या सिंगलच्या बरोबर षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये कोणत्याही विकेट न गमवता मात्र आघाडीच्या जोडीने आतापर्यंत हफलकावरती नोंदवले. एक सावध सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अजून आपण पाहायचं आता जे 24 चेंडू बाकी असणारे 24 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये शांतता बाळगली, परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षकाचा फायदा इथे घेतला जाईल का? आक्रमक स्ट्रोक जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का? पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 53 धावेंचा पाठलाग आहे आणि या 53 धावेंची जी सुरुवात आहे ती सुरुवात इथे संयमाने केली आहे, पण संयम असं म्हणता येणार नाही. 2 चौकार देखील आलेत आणि आशिष मेरुल यांच्या विरोधात जे आक्रमण चढवण्यात आलं, ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीच्याच जोरावरती मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला, तो गोलंदाज इथे 13 धावा खर्च करतोय. याचाच अर्थ बॅटिंग कुठेतरी चांगली होते, परंतु गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक ज्या गोलंदाजाने पूर्ण केली इथे आणि त्यातून मेडन ओव्हर म्हणजे 2 मॅच मध्ये 2 विक्रम ज्याने नोंदवले, तो गोलंदाज इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. इम्रोज खान. तर स्ट्राईकला आपण पाहतोय इजाज कुरेशी. पहिल्या 2 मॅच मध्ये जशी म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही, परंतु ही मेगा फायनल आहे, त्यामुळे इजाजचे मिजाज या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील का? षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकाची इथे होते सुरुवात. पहिला चेंडू राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू लोड फुटस होता, अक्रॉस द बॅट फटका खेळलाय आणि चेंडू सरळ पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. नाम लिया और शेतान हाजीर. इजाजच्या बॅट मधून सुंदर प्रहार, चेंडू सीमा पार चौकार.
नक्कीच इथे आपण पाहिलं इजाजचे मिजाज कधी बदलतील सांगता येणार नाही. डावखुरे शैलीमधील सर्वात यशस्वी बॅटर म्हणून इजाज कुरेशी यांच्याकडे पाहिलं जातं. काय बॅटिंग आहे. जरी 2 मॅच मध्ये फटके खेळण्यासाठी झाला असेल उशीर तरी देखील त्यांचे फटके असतात पद्धतशीर. पुढील चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. इजाज आज थांबायला तयार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी डीप मिड विकेट सीमारेषा फोडली आणि हा ठोकलाय षटकार. नक्कीच मी तुम्हाला मागासपासून याच गोष्टीची माहिती देतोय. इजाजचे मिजाज कधी बदलतील आणि कधी तो रुद्र अवतार आपल्याला पाहायला मिळेल याची सर्व प्रेक्षक देखील वाट पाहत होते. तब्बल 1:30 वाजलेत देखील प्रेक्षक आपल्या लाडक्या सुपरस्टारचे खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हे सर्व क्रिकेटचे दर्दी रसिक आहेत आणि त्याचमुळे या सर्व दर्दी रसिकांनी केलेली गर्दी आणि काय बॅटिंग इथे इजाच्या बॅटमधून इथे केली जाते. 23 धावा 2 चेंडूंमध्ये 2 बिग हिट. पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करेल. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक तितकासा बॅटवरती हा चेंडू आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे टीप मध्ये पोहोचेल. चेंडूपर्यंत चेंडूला अडवेल. आक्रमणानंतर आपण पाहतोय संयम दाखवला. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. खराब चेंडूवरती आक्रमण केलं परंतु चांगला चेंडू इथे सन्मानपूर्वक पाहतोय. एक सिंगल आणि या एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा फलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. फलकावरती 24 धावा. चांगला चेंडू इथे हाताळला आणि त्याच नुसार इथे बॅटिंग देखील करण्याचा प्रयत्न. काहीशी गती कमी केली. पहिल्या 2 चेंडूंवरती वेग आपल्याला पाहायला मिळाला तर तिसऱ्या चेंडूवरती इथे व्हेरिएशन आणि तुमच्याकडे अशा गोष्टी असणं फार गरजेचं आणि त्याचा फायदा देखील होतो. पुढचा चेंडू कृष्णा यांच्यासाठी इथे देखील शफल होऊन फॉलिंग स्वीप. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार येतोय. दन 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 करत चौकार 4 धावेंसाठी. ज्या कौशल्याचे सर्व नक्कीच क्रीडा रसिक कृष्णाच्या बॅटिंगचे दिवाने आहेत त्या प्रकारचे स्ट्रोक खेळायला नक्कीच कृष्णा यांनी सुरुवात केली. सुंदर मात्र क्रीजचा वापर केला. शरीराचा चांगला वापर केला. एक सुंदर फटका जो मैदानाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये नक्कीच जो खेळून काढलाय. 4 धावा आपण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये येत आहे. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती 28 धावा. आता एका बाजूने इजाजने सुरुवात केली आक्रमणाची. त्याच आक्रमणाची सुरुवात दुसऱ्या बाजूने कृष्णा देखील करताना पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस पावलांचा वापर केला होता परंतु जशी हालचाल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला तसं गोलंदाज देखील ओळखलं आणि मैदानाच्या आतमध्ये बराचसा दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न मध्ये अतिरिक्त दिशा भरकटली. त्यानंतर गोलंदाजाला मात्र पंचदंडित करताना कळवतात हा चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. अवंतर धावा या धावसंख्येमध्ये वाढ करून देतात. 29 धावा झाल्यात. प्रेक्षक देखील घरच्या रस्त्याकडे निघालेत परंतु जाऊ नका. अजूनही ही 2 व्हीलर बाईक कोणाला मिळेल याकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू इथे भरकटला जातोय. काहीसा व्यत्यय इथे येतोय परंतु वाईट बॉल आहे तो वाईटच आहे. जरी किती तिथे व्यत्यय आला गोलंदाजी टाकताना किती त्रास झाला तरी तो वाईटच बॉल आहे. आता याच्यापेक्षा किती हळू बोलायचं. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतो इथे लढत जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे आपण पाहतो या मैदानावरती एकमेकांचे आमने सामने. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये. उंची मिळाली चेंडूला तितकीच लांबी मिळेल आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. कृष्णाच्या बॅटमधून हा एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. मिळेल धावा. 4 चौकार. चांगला फटका इथे सजवला. ज्याप्रमाणे चेंडूने उंची घेतली त्याप्रमाणे डिस्टन्स आपल्याला गाठताना पाहायला मिळालं नाही परंतु जितकं हवंय जितकं गरजेचं आहे तितकं डिस्टन्स इथे गाठलं जात आहे. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 34 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 चेंडूंमध्ये हा चेंडू देखील अगदी ऑन साइडला गोळीप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातो. डीप काऊ कॉर्नर मध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. कृष्णा पण पाहतोय आता नक्कीच विजयाच्या वाटेवरती धावायला कृष्णाने सुरुवात केली आहे आणि त्याच विजयाच्या वाटेवरती कृष्णा धावत असताना इजाजने त्या वाटेवरती फुलांचं पाकळ्या टाकण्याचं काम केलं. दोन्ही मात्र खेळाडूंनी एक चांगली साथ एकमेकांना देत आतापर्यंत पॉवर प्लेच्या खेळामध्ये धावा नोंदवल्या त्या 38 धावा. पॉवर प्लेच्या खेळामध्ये संपूर्णपणे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजाला मात्र तिथे नक्कीच दंडित करत खेळलेले स्ट्रोक. आता पाहायचं शेवटच्या 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 15 धावा.
तर पाहायचं कोणत्या गोलंदाच्या खांद्यावरती जबाबदारी ते दिली जाईल, कारण यंदा जर पाहिलं तर 5 धावांच्या सरासरीने धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. त्यानंतर आपण पाहतोय आशिषवरती षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली जाते. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा आशिषला आमंत्रित केलं. यापूर्वी आशिषने एक षटक टाकले, त्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच फलंदाजा रोखण्यासाठी विकेटच्या शोधात आता आशिषचा वापर जो मैदानाच्या आतमध्ये केला जाणार आहे. नक्कीच जो प्रमुख गोलंदाज आहे त्यावरती ती जबाबदारी आहे, परंतु आघाडीचे दोन्ही बॅटर आतापर्यंत सेट झालेत आणि अलीकडचं क्रिकेट म्हणजे जे व्यावसायिक क्रिकेट खेळलं जातं त्यामध्ये 6 ते 8 षटकांच्या मॅचेस असतात आणि त्यामध्ये एखादं दुसरं षटक जर बॅटर क्रीजवरती उभा राहिला की तो ऑटोमॅटिकली इथे सेट होतोय. आणि इथे जर आपण पाहिलं तर 3 षटकं हे दोन्ही बॅटर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना सेट देखील झालेत. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा चेंडू इथे बॅटवरती घेता आला नाही. यस नो, परंतु शेवटला इथे बॅकअप नसल्या कारणाने कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 40. विजयाचं लक्ष अजून जवळ येत आहे. 13 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 17 चेंडू आणि 13 धावा. काहीसं सोपं आव्हान आहे आणि हे सोपं आव्हान अवघड करण्याचं काम गोलंदाज करतील का? आहेत त्याच लयमध्ये, आहेत त्याच फॉर्म मध्ये कृष्णा हे मॅच संपवण्याचा प्रयत्न करतील. 17 चेंडू आणि 13 धावा. कृष्णा सातपुते यांची बॅट काही मॅचेस मध्ये आपण अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिली असेल की काहीशी शांत होती, काहीशी दुखापत झाली, त्यानंतर बॅटवरती चेंडू देखील आपण येताना पाहायला मिळाले नाही. दुर्दैवीरित्या कित्येक मॅचेस मध्ये अलीकडच्याच कालावधीमध्ये ते बाद देखील झाले. परंतु आज जी A1 जोडी मैदानामध्ये आली ना, कदाचित आपला साथीदार बरोबर आल्यानंतर ती बॅट पुन्हा एकदा चौकार षटकारांची भाषा बोलायला लागली. इथे देखील हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि सर जर आपण पाहिलं ना तर प्रामुख्याने जो आपला पार्टनर आहे, जो रेग्युलर बॅटिंग साठी जो पार्टनर असतो ना, तो जेव्हा जेव्हा बरोबरीला असतो तेव्हा तेव्हा शांत असलेली बॅट ही चौकार षटकारांची भाषा बोलायला लागते. याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण साथीदारावरती असलेला विश्वास, जरी आपण बाद झालो तरी आपल्या संघाच्या विजयासाठी आपला साथीदार चांगलं योगदान देऊ शकतो. त्यामुळेच नक्कीच फ्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातो. इथे देखील आपण पाहतोय बिग हिटचा प्रयत्न केलाय, तिथे फटका फसला आणि गोलंदाज स्वतःच्या फॉलो मध्ये टिपेल जाईल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज मागे जाईल, पहिला धक्का. इजाज कुरेशी इथे बाद होत आहेत. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, लवकर मॅच संपवण्याच्या प्रयत्नात एक चुकीचं शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू इथे आपण पाहतोय काहीशा उंचावरती जातोय, परंतु गोलंदाज शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर आणि त्यानंतर टिपलेला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. तर इजाज कुरेशी यांची जागा भरून काढण्यासाठी मॅन इन फॉर्म, ज्यांनी ISPL सारख्या स्पर्धेमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या संघाला आपल्या बॅटिंगच्या जोरावरती विजयश्री नोंदवून देण्याचं काम करण्यात आलं, ते अमित नाईक इथे मैदानामध्ये येत आहेत. आणि ISPL अशा स्पर्धेमध्ये जी अनोखी संकल्पना आहे, पहिल्या 9 म्हणजे 9 धावांचा फटका खेळणारा, सर्वात लांबवरचा षटकार ठोकणारा हा एकमेव बॅटर जो मैदानामध्ये नाव अमित नाईक आहे. 42 धावा झाल्यात. पुढचा चेंडू इथे देखील काहीशे सफल होऊन शेवटच्या क्षणी चेंडूला चॉप केलंय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्या होते ती 43. बघा, एवढ्या सगळ्या खेळाडूंना आपण ISPL सारख्या स्पर्धेमध्ये खेळलेल्या खेळाडूंना देखील आज या मैदानामध्ये मॉर्टर ट्रॉफी मध्ये पाहतोय आणि ही सगळी सुपरस्टार कामगिरी करताना आपण पाहतोय. काय सांगाल या संपूर्ण खेळाबद्दल आणि या खेळाडूंबद्दल? रोहन दादांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. जी स्पर्धा गेल्या 2 पर्वामध्ये 1 दिवसाकरता होती, ती स्पर्धा आता 6 दिवसांमध्ये नक्कीच आली. येणाऱ्या आगामी काळामध्ये ही स्पर्धा अजून मोठी होईल.
रोहन दादांनी त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने केलेले कष्ट आणि त्यानंतर एक सुंदर क्रिकेटचा सोहळा जो नक्कीच आपण या मैदानावरती पाहतोय. आता एका दिवसावरून 6 दिवसावरती आलोय. पुढच्या पर्वामध्ये कदाचित 15 आणि त्यापेक्षा पुढे म्हणजे महिनाभर टुर्नामेंट करतील रोहनदादा. रोहनदादांच्या चेहऱ्यावरचं स्मिता असे स्पष्टपणे दिसतंय की कधी मॅच संपते आणि कधी पुढच्या वर्षीची मी तयारी करतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळलाय, परंतु चेंडूने उंची प्राप्त केली आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय, टिपतोय झेल. बिग विकेट गॉन. कृष्णा सातपुते बॅक टू द पवेलियन. मगाशी आपण या गोष्टीची चर्चा देखील केली की साथीदार इजाज कुरेशी बाद झाला आणि त्यानंतर लगेच कृष्णा सातपुते, त्यानंतर एकही चेंडू मला वाटतं खेळला नसेल आणि त्या दरम्यान कृष्णा देखील बाद होत आहेत आणि दोन्ही बॅटरने जितके चेंडू खेळले तितक्याच धावा अगदी बरोबर केल्यात. हे इजाज देखील तेवढाच. बघा त्यांचे फॅन येत आहेत आणि असे फॅन प्रत्येक वेळेसच येतील फोटो काढण्यासाठी. कृष्णा सरांबरोबरचा एक सेल्फी म्हणजे आमचं क्रिकेट करिअर घडलं असं म्हणता येईल. बघा या ठिकाणी आपल्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जाते. प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंसाठी देखील एक खुश खबर आहे आणि मॉर्टर ट्रॉफीच्या सर्व आयोजन कमिटीसाठी देखील एक खुश खबर आहे. जे आपण लोकल खेळाडूंसाठी जे लीग फॉर्मॅट ठेवला आणि त्यानंतर खुल्या गटासाठी जो हा क्रिकेटचा महासंग्राम आपण या मैदानामध्ये आयोजित केला, त्यामध्ये तब्बल 2 लाखापेक्षा जास्त व्ह्युअर्स आपल्याला युट्यूबद्वारे आणि 24K पेक्षा जास्त सबस्क्रायबर या स्पर्धेदरम्यान आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून जोडले गेले. त्याचमुळे या स्पर्धेने फार मोठा उच्चांक गाठलाय. संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्या कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम असा केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचं फलस्वरूप हा मिळेला प्रेक्षकाकडून मिळालेली ही दाद. मॉर्टर ट्रॉफी या करंडकाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. आमचे दाढीवाला रोड भागातील काही प्रेक्षक आमचे मित्र पप्पू शेठ या ठिकाणी आलेत. आपलं देखील मनपूर्वक असे आभार. आपण या स्पर्धेदरम्यान दाखल झालात. फार वेळापासून ते इथे मैदानामध्ये होते, परंतु शर्ती शेवटी ते घरी जाताना मी त्यांचे आभार व्यक्त करतोय. परंतु आभार व्यक्त करणं हे देखील फार गरजेचं आहे. धन्यवाद आमच्या सर्व मित्रमंडळींचं. सुरेख असा चेंडू इथे खेळून काढलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आणि एका धावीची गरज आणि इथे फायनल संपल्यानंतर लगेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या गोष्टीची आपल्यापर्यंत माहिती दिली जाईल की कुठल्या खेळाडूने मॅन ऑफ द मॅच मिळवलंय फायनल मॅचचं आणि कुठला खेळाडू या 2 व्हीलर बाईकचा मानकरी ठरतोय. मॅन ऑफ द सिरीज आकर्षक अशी 2 व्हीलर, मॅन ऑफ द मॅच आकर्षक अशी 2 व्हीलर आणि लोकल गटामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर. इतक्या 2 व्हीलर द्यायच्यात, ट्रॉफीज द्यायच्यात, वैयक्तिक पारितोषिक आहेत, सन्मान चिन्ह आहेत. अजून अर्धा तास जाईल. चला लवकर लवकर. सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना विनंती आहे लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. आपण लगेच 5 मिनिटांमध्ये इथे बक्षीस समारंभ सुरू करतोय.